बांगलादेश बॉर्डरवरचे 2 एजंट आहे। या सिंडिकेटचे केंद्र मालेगाव आहे। त्यात 2 पॉलिटिशियन आहे। इथले काय अतिरेकी संघटनेचे प्रमुख आहे। त्यांनी जो भारतात जन्म मृत्यू नोंद कायदा आहे त्यात एक सुधारणा गेल्या वर्षी संसदेने केली। त्याचा दुरुपयोग, भ्रष्टाचार, दबाव, प्रभाव गेल्या 6 महिन्यात 2 लाख बांगलादेशी रोहिंग्या यांचा जन्म महाराष्ट्रात त्या गावात झालाय असा अर्ज करून त्यांचा भारतीय जन्मता उशिरा जन्माचा दाखला घेण्याचं कटकारस्थान केलं। ही गोष्ट नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान माझ्या लक्षात आली। त्यावेळी मालेगाव मध्ये वोट जिहाद फंडिंग घोटाळा झाला होता। त्याचवेळी तिथल्या लोकांनी मला, काही वकिलांनी, तहसीलदार कार्यालयातल्या काही कर्मचाऱ्यांनी ही माहिती लक्षात आणून दिली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी त्यांच्या कानावर हे लक्षात टाकलं आणि आता हा घोटाळा आज उघडकीस आला आहे। या घोटाळ्यात मुख्यमंत्री महोदयांनी 3 प्रकाराची कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। मालेगाव, अमरावतीत SIT बसवली आहेत। नवीन जन्म म्हणजे उशिराचे जन्म प्रमाणपत्र देण्यावर प्रतिबंध टाकला आहे। जे 1,23,000 घेऊन गेले त्याचे रिव्ह्यू करण्याचे पण निर्देश देण्यात येत आहे। हा एक भाग। दुसरा, एक टास्क फोर्स बनवून पुढे काय काळजी घ्यायची। आणि तिसरी गोष्ट, ATS द्वारा हे ज्यांनी गेम प्लॅन केलं त्यांच्यावर कारवाई आणि ज्या बांगलादेशी लोकांनी खोटे पुरावे दस्तावेज देऊन अर्ज केले आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई। आज जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त विस्तृत चर्चा झाली। मी त्यांच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आणून दिल्या। एक चिंताही व्यक्त केली की महाराष्ट्राचे जे टॉप 10 शहर जिथे हे बोगस दस्तावेज 2,500 ते 5,000 पर्यंत घेतले आहेत सुद्धा आहे। परभणीमध्ये 3,202 शहरात, तालुक्यात जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं आहे। यातले 90% शेवटच्या 6 महिन्यात आहेत। जे टॉप 10 आहेत त्यात अकोला 4,849, सिल्लोड 4,730, अमरावती 4,638, मालेगाव 4,318, पातूर 3,978, लातूर 3,421, अचलपूर 2,657, भोकरदन 2,594, संभाजीनगर 2,448। ही शहरं यासाठी मी वाचून दाखवली की तो कोकण बेल्ट आहे। परभणीची लोकसंख्या 5,000 तर अर्ज किती आले 3,200। पुण्याची लोकसंख्या शहराची 45 लाख, अर्ज मंजूर झाले फक्त 60। मुंबईत 58। तर मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात या जे गँगनी एक्झिक्युशन केलं आहे। पुन्हा एकदा सारांश, हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून बाहेर आला। नवीन वर प्रतिबंध, जे जुने दिले गेले आहेत त्याचा रिव्ह्यू केलं जाणार आणि पुढे हे देण्यासाठी काय कथा पद्धतीने चौकशी केली पाहिजे त्यासाठी एक टास्क फोर्स आणि त्याचबरोबर जे याच्या मागे गँग आहे त्या गँगचा
तपास घेण्यासाठी आणि कारवाईसाठी ATF द्वारा कारवाई. आणि शेवटचा एक मुद्दा राहिला की हे जे बोगस ऍप्लिकेशन केले आहेत त्यांच्या विरोधात मी मालेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे. मी पुढच्या शुक्रवारी पुन्हा मालेगावला जाणार आहे. त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी. तुम्हाला आणखीन तुम्ही जे म्हणतात त्याच्यात आणखीन 2 गोष्टी वाढवतो. हे प्रमाणपत्र जे आहे हे अर्ज घेताना देताना त्या स्टाफला माहित होतं की फ्रॉड आहे. कारण की जे प्रमाणपत्राच्या सोबत पेपर दिले तसं दिले ना त्यातले काहीच नव्हते दाखले. रेशन कार्ड भलत्यात कुणाचं. म्हणून मालेगावला 2 तहसीलदार सस्पेंड झाले. अमरावती अंजनगाव सुद्धा चौकशी चालू आहे. तर असे आणखीन काही तहसीलदार वर कारवाई होऊ शकते. ते जिल्हाधिकारी चौकशी करणार. आणि 2 गोष्टी आहेत. जर तिथल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की चूक झाली आणि त्यांनी सुधाराव्या. मुद्दा हा देशाचा सुरक्षित आहे. कारण की ज्यांना मिळालंय ना 99% बांगलादेशी मुस्लिम आहे. 1% पण हिंदू नाही आहे. जर उशिराचे जन्म प्रमाणपत्र जे द्यायचं होतं 50 वर्षाचा काल होता 1969 ते 2023 सगळ्यांनी घेतले आहेत. म्हणजे फक्त हिंदूंनी नाही मुस्लिम आहे इथे राहणाऱ्या मुस्लिमांनी पण घेतलेले आहेत. कारणच होतं की आता कायद्यातली ती तरतूद होती त्याची आता गरज नाही आहे. कारण की 50 वर्षात ज्यांना घ्यायचं होते ते सगळ्यांनी घेतले. म्हणजे आता काही येणारच नाही. बघा ना तुम्ही मी तुम्हाला जे सांगतोय ना हे एवढ्या लोकांच्या समोर 1% हिंदू ऍप्लिकेशन नाही आहे. म्हणजे 5-10 काही गरज नाही आहे. तर आता जर 5-15 ऍप्लिकेशन असेल तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या मॉनिटरिंग मध्ये ते काम सुरळीत चालू शकते. आम्ही तेच म्हणतो सर पूर्वीचा कायदा तोच आहे. नाही पूर्वी कोर्टा पण होते सर. हो पण ते आपण कोर्टाशिवाय होत नव्हती. आता पूर्ण अधिकार यांना दिलेले त्यांच्याकडे येऊन टाकले बदल. हे जे आहे हे जे बदल आहे हे पार्लमेंटने केलंय. महाराष्ट्र सरकारने नाही. नंबर 1. नंबर 2 केव्हाही आपण पुढे पुढे जात असतो. तर पुढे जायचं नाही. 1969 मध्ये न घेतलेल्या प्रमाणपत्रवाले कोट्यावधी लोक होते. आता देर इज नॉट अ सिंगल पर्सन. समजलं की नाही. आता 99% अपडेट आहे. आणि तरी तरतूद आहेत. 1 वर्ष उशिरापर्यंत तुम्ही घेऊ शकता. 1 वर्षापेक्षा जास्त उशिराचे लवकर राहिले नाही आहेत. म्हणून ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला अधिकार दिले. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कार्यकारी. आता या त्रुटी झाली आली लक्षात सुधारू. 1,14,000 अर्ज आले त्यात रिजेक्ट 4,000 पण झाले नाही. आता बंद केलेले 1,23,000 लोकांना सर्टिफिकेट दिले गेले आणि 79,000 हे मंजूर होऊन आता त्यांना दिले जाणार होते. त्याच्यावर प्रतिबंध त्याची पुनर्तपासणी होणार. त्यासाठी कडक नियमावली बनवणार. आणि ज्यांनी केलं आहे ते जे मास्टर माइंड आहे. माझं आता लक्ष हे मार्गी लागलं सुधारण्यात. जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड सिंडिकेट वर कारवाई. आता ATF ला दिलं ना. आता ते ATF ला दिलं. आम्ही रिव्ह्यू करू. जिल्हा स्तरावर होणार ते का राज्य स्तरावर? मुख्यमंत्री महोदय स्वतः यात लक्ष घालतायत. स्वतः आणि मुख्यमंत्री महोदयची रोज माझी या विषयावर चर्चा होते. रोज कुठे गावी असेल तर फोनवर मेसेज. आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की मी त्यांना आज सकाळी आणखीन एक सूचना पाठवली आहे. विनंती की फॉरेन्सिक ऑडिट करायला लावा. या सगळ्या 2 लाख जे काय 14,000 अर्ज असतात त्यांनी सांगितलं मी निश्चितपणे विचार करतो. तर एक्झिक्युशन काय त्रुटी राहिला त्या आधारावर एक ऍक्शन ते मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. दुसरं काहींना वॉर्निंग देऊन सुधारण्याची संधी ते मुख्यमंत्री घेतात. जे गँग आहे
मुख्यमंत्री महोदयांनी ATS ला, आणि चौथा मुद्दा आहे जे ऍप्लिकेशन करणारे बांगलादेशी आहेत ज्यांनी फर्जी दस्तावेज दिले आहेत त्यांच्यावर पोलिसी कारवाई. पण हे महसूल प्रोसिजर सगळं तेच आहे, नाही तीच प्रोसिजर आहे. फक्त आपण नाही का जमिनीचे हे वर बसतात ना म्हणजे न्यायाधीश म्हणून, त्यात गफलत झाली. सगळीकडे नाही झाली ना. बघा ना, मुंबईत कोकण पट्टीत नाही झाली, पश्चिम